अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. स्वकृपार्द्रकटाक्षेण वीक्षसे चेत्सकृद्विमां भविष्यामि कृतार्थोऽत्र पात्रं चापि स्थितेस्तव. क्व च मन्दो वराकोऽहं क्व भवान् भगवान् प्रभुः अथापि भवदावेश भाग्यवानस्मि ते दृशा. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. नृसिंहवाडी क्षेत्रदर्शन. कारण श्री सद्गुरु वामन देह सार्थक करी पावन. माझा वामन दयाळू. कृष्णा पंचगंगा स्नान. गंगा भागीरथी यमुने समान. बुडी घेताचे दिव्य दर्शन श्री नरहरी वामनाचे. पवित्र कृष्णा जललहरी औदुंबर तरु उंच पायावरी. अलोट गर्दी भव्य घाटावरी कृष्णा स्नानासी झुंबड. निसर्गरम्य तो मनोहर घाट अतीव सुंदर. पात्री वाहे पवित्र कृष्णा नीर भक्त करीती गुणगान. स्नान करोनी शुद्ध होती तांब्या भरोनी पाणी घेती. ओल्यानेची दर्शना येती दत्त भक्त लगबगीने. स्नात ब्राह्मणांच्या रांगा पुजारी पाडिती मग भांगा. सांगती न मोडिता रांगा एक एकया ओळीने. तांब्यात आणलेल्या जलांनी पादुकांसी स्नान घालोनी. त्यांसी वंदन करीती दुरोनी घेती तीर्थ मग स्वामींचे. पहाटे पादुकांवरी पाणी घालिता भक्तांसी आनंदमनी. नरजन्म सार्थकी लागला म्हणोनी कृत्यकृत्यता वाटत असे. पवित्र ब्राह्मणांचे मंत्रघोष वेदश्रुती ध्वनी संतोष. करी श्रद्धा भक्तीचा उत्कर्ष पातके जाती दिगंतरी. पुजारी करीती महापूजा नरसिंह सरस्वती महाराजा. पवमान रुद्र अभिषेक काजा पवित्र जल कृष्णेचे. केळी नारळ खडीसाखर सुपारी खोबरे खारीक कापूर. शोभती पादुका मनोहर तेवतो अखंड नंदादीप. घण घण घंटा गजर होई प्रदक्षिणेची पुन्हा घाई. चित्तवृत्ती तन्मय पायी घालिता ती लोटांगण. मागील अध्यायाची आठवण करीती कृपा स्वामी नारायण. म्हणोनी स्वपुत्राचे नाव नारायण. नागेश भटजी ठेविती. नागेश पुत्र नारायण वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण. 4 मुले मुली 3 नारायण भटजींसी अपत्ये. नारायणाचा पुत्र दत्तात्रेय चरित्र नायकाचे पितृदेव. पितृचरणी कवीचा भाव द्यावा आशीर्वाद कवीसी. दत्तंभटाचा विवाह झाला प्रथम पत्नी उमाबाईला. 7 अपत्ये लाभ झाला परंतु दैवची निराळे. पहिला विवाह पुत्र जाया सर्वची ते गेले विलया. अगाध करणी ईश्वरी माया स्वप्नवत संसार संपला. कौलव हिरवडेचे अंतर 5-6 मैलांवर. एक अग्निहोत्री द्विजवर मारुतीपंत कुलकर्णी. मारुतीपंत कुलकर्णी अत्री गोत्रोत्पन्नी. एकुलती स्वकन्या त्यांनी दान केली दत्तंभटा. पहिले पत्नीचे स्मरण पुन्हा उमाची नामकरण. सुशील सात्विक शुद्धाचरण हिरवडेकर श्वशुर. चरित्र नायकाचे मातृदेवी परमपूज्य भाव कवी ठेवी. पान्हा येईल मातृस्वभावी काव्यरस तृप्ती करावया. पती पत्नी श्रद्धावंत धार्मिक आचार कुलवंत. विरक्त दाम्पत्य भगवद्भक्त दत्तंभट पिता उमा माता. उभयता राहती कुडुत्रीस वैदिक वृत्ती निर्वाहास
जरुरी पुरते लक्ष अर्थास, इतर काल भगवत भक्ती. ज्येष्ठ पुत्रावरी घर सोपविले, स्वतः परान्न वर्ज केले. दत्तंभटासी न मानवले, वसे अंगी विरक्ती. एकादशिनी रुद्र महान्यास, करोनी पवमान पंचसुक्तास. दत्तंभट करीती अभिषेकास, नित्य नेम चालत असे. जाओनी अर्धा मैल दूर, भोगावती नदी तीरावर. करीती ब्रह्मयज्ञ द्विजवर, ऐसा नेम दररोज. करोनी ब्रह्मयज्ञ आन्हिक स्वारी, 12 वाजता येई घरी. भोजनोत्तर मग दुपारी, पाठ विष्णू सहस्रनामाचा. सर्व अधिकार ज्येष्ठ पुत्रास, दिले नसे वृत्ती हव्यास. तपस्वी तप करी उल्हास, वामन पितृदेव सदैव. रात्री सांप्रदायिक भजन, नारायण स्वामींसी वंदन. कवीचे अखंडची नमन, नारायण दत्तंभटा. प्रति पौर्णिमेसी वारी, उभयता करीती घोड्यावरी. नृसिंहवाडीची फेरी, ऐसे सद्गुरूचे पूर्वज. करीती अखंड वेद पारायण, म्हणोनी प्रसाद सद्गुरु नारायण. नातू वामन आजोबा खूण, नातू निघाला राजयोगी. वस्ती करीती कुडुत्रीस, काय वानू निसर्गास. कोकण घाटाचे माथ्यास, रमणीय गाव मनोहर. गहिनी नाथांची टेकडी सुंदर, हेची निवृत्ती नाथांचे गुरुवर. चालविती परंपरा ज्ञानेश्वर, अशी भूमी परमार्थाची. दाम्पत्य परमार्थ विचारी, उदरनिर्वाह साधन करी. जरुरी पुरतेची स्वीकारी, भगवत भक्तीत रंगती सदा. उभयतापती पत्नीस, रात्रंदिवस निजध्यास. श्रींच्या पादुका मिळवावयास, काय करावा उपाय. रात्रंदिवस हाची ध्यास, श्री दत्तपादुका प्रसाद हव्यास. तोची हेतू पुरविण्यास, उभा दयाळू वाडी निवासी. पवित्र सुसंस्कारी निष्ठावंत, दत्तात्रेय उमा भाग्यवंत. उभयतांची सेवा अव्याहत, निष्ठेने होत राहिली. सती पतिव्रता साध्वी उमा, कडक उपोषण करी न तमा. दया आली दत्त पुरुषोत्तमा, स्वामी नृसिंह सरस्वतींना. कडक उपोषण 7 दिवस, 7वे दिवशी दुपारास. चमत्कार 12 सुमारास, देवांसमोर आई उमा. प्रसाद पदराच्या ओटीत, चांदीच्या पादुका अष्टगंधयुक्त. आल्या तेव्हा अकस्मात, कागदाच्या पुडीत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ताबडतोब सहर्ष उठून, ज्येष्ठ पुत्रासी बोलावून. पादुका त्याच्या स्वाधीन करून, चित्त ह्यांचे स्थिरावले. पादुका प्रसाद देवपूजेत, खूण मातेची उमा देत. वामन गुरु नित्य पूजित, षोडशोपचारे करुनिया. दत्तंभट सात्विक वृत्ती, भोळा भाव अंगी विरक्ती. सोडूनी संसार करी भक्ती, गुरुदेव दत्तांची. भागवोत्तम दत्तंभट, गुरुसेवे लागी एकनिष्ठ. गुरुचरित्र करीती पाठ, अनंत होती पारायणे. पुढे झाला साक्षात्कार, प्रसन्न भगवान दत्त गुरुवर. मी प्रसन्न तुमचेवर, ध्वनी रूपात बोलिले. प्रभूंचा ऐकोनी ध्वनी, आनंदले पती पत्नी. साष्टांग नमस्कार करुनी, धन्यता मानिती मनात. श्री गुरुदत्त प्रभू प्रसाद, गर्भीच झाले पडसाद. गावे काय गुणानुवाद, सत्वशुद्ध पिंडाचे. ऐका उमा मातेचे डोहळे, 9 मासांचे सोहळे. सोहोळ्यांनी येती पडताळे, ज्ञानगर्भ वामनाचे. मातेसी वाटे करावे श्रवण, भारत भागवत रामायण. साधू संत चरित्र गान, प्रथम मासी आवडे. वाढिली श्रद्धा शास्त्रावरी, श्रवण रस गोड ज्ञानसरी. सत्शास्त्र प्रेमलहरी, अंतःकरणी उठताती. दुसरे मासी करावे कीर्तन, वेदांत ईश्वर निरूपण. अखंड करावे हरिभजन,
प्रेम भावे करोनिया. कीर्तन रंगात गोडी, सत्संगाची लागली आवडी. पवित्र जीवन माय काढी, उमाबाई माऊली. तिसरे मासी नामस्मरण, धरावे वाटे सद्गुरु चरण. संत गाथा नाम साधन, प्रेम भरे करीतसे. करी सर्व कामधंदा, मुखी नामस्मरण सदा. प्रभूने दर्शन द्यावे एकदा, इच्छा आईसी फार मनी. चौथे मासी इच्छा झाली, पादसेवन करू लागली. गुरुदेव मूर्ती पूजिली, परम भाविक सात्विक. प्रत्यक्ष ईश्वरा समान, करी सद्गुरु सन्मान. पूजेत नुरतसे भान, जय जय राजा सद्गुरू. पाचवे मासी करावे अर्चन, सगुण मूर्ती गुरुपूजन. षोडशोपचारे पूजी पूर्ण, आराध्य कुल दैवत. मनी सगुण ध्यान साठवे, सोहम बुद्धी मन आठवे. शुद्ध मंगल मन मुद्रा टवटवे, साध्वी सती उमा सुंदर. होऊ द्या उमा मातेचे सोहळे, पुरविती भगिनी त्यांचे डोहाळे. सर्वांचे मन अति स्नेहाळे, आनंदाचा कंद पोटी असे. लक्ष्मण महाराज भापकर दया, विठोबा सद्गुरु प्रेमछाया. गंगा पुरुषोत्तमा आई बाप माया, प्रल्हाद सत्संग शिकवी. वामन त्रिपदी प्रथम चरण, करता वामन वासुदेव नारायण. श्रीराम कवी विरचित गान, सप्तमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. विहितानि मया नाना पातकानि च यद्यपि, अथापि ते प्रसादेन पवित्रोऽहं न संशयः. स्वलीलया त्वं हि जनान् पुनासि, तन्मे स्वलीलाश्रवणं प्रयच्छ. तस्याः श्रुते सान्द्रविलोचनोऽहं, पुनामि चात्मानमतीव देव. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. अक्कलकोट समर्थ स्वामी, जडले चित्त श्री स्वामी नामी. उद्धाराची देतील श्री हमी, कवी शरण पायांजवळी. विस्तीर्ण वटवृक्ष तो गंभीर, घनदाट छाया अतिसुंदर. राजाधिराज समर्थ गुरुवर, बैसले निवांत श्री स्वामी. तपोनिधी श्री गुरु ध्यान, प्रत्यक्ष भगवान करुणाघन. वेधिले कवीचे चंचल मन, कवी शरण चरणांसी. निर्गुण सगुण ब्रह्म नटले, वटवृक्ष छायेत निवांत बैसले. कवीसी प्रत्यक्ष दर्शन घडले, एकांत शांत गंभीर. पुराण पुरुष स्वामी राजे, पुराण वटवृक्ष नवा साजे. सर्वत्र ज्यांची कीर्ती गाजे, करीती स्वामींचा जय जयकार. प्रभू एकांती ध्यानी बैसले, योग समाधीत श्री रमले. कवीने दुरुनी न्याहाळिले, तुर्या निद्रा लागली. दृष्टी फाकली प्रकाश पडला, पद्मासनी योगी दिसला. दयाघन चित्तात मग हासला, भीत भीत कवी चालिले. कीर्ती वैभव सौख्यशाली, पाहोनी मूर्ती स्फूर्ती आली. तेजोमय प्रभा दिसली, दृष्टीत करी शक्तिपात. आजानुबाहू सुहास्य वदन, वैराग्य तेज भूषवी भगवान. ऐकतील का कवी काव्यगान, पडला कवी संशयात. मांडी घालोनी स्वामी बैसले, कवीने दुरूनची वंदिले. खुणेनेची कवीसी बजाविले, बैसवट वृक्ष ओट्यावरी. घाबरोनी कवी बैसला, पाहोनी दत्तात्रेय मूर्तीला. वासुदेव वामन धावा केला, मनात स्तुती स्तवन चालिले. सुवर्णकांती अतुल शांती, कवीसी भुलवी माया भ्रांती. आयुष्यात घडवील क्रांती, भरवसा मनी वाटला.
उजवा करतो मांडीवर, डावा कर टेकला भूमीवर. कानी रत्न चौकडे सुंदर, 4 मोती झळकती. कर्मभक्ती ज्ञानयोग, कुंडले भूषवी महाभाग. राजवैभव राजयोग, परी स्वामी विरक्त. लोड निवासे मखमली जरी, शाली दुशाला भारी भरजरी. निर्मळ शांत वश न विकारी, स्वामी शुकासम विरक्त. आरक्त उघडे कमलनयन, घेती आकर्षुनी कवीचे मन. रत्नकंठा बहुमौल्यवान, 2 माळा कंठी रुळती. छपरी पलंग तो चंदनी, मखमली गादी उषा गिरद्यांनी. बिछाना शोभिवंत सोनी, जोडे पलंगा जवळीच. वैराग्याची गुडगुडी बाजूला, राजवैभव शोभे गुरुला. कवी मनातची फार भ्याला, स्वामी दर्शन घेताना. अभेद्य समाधी बैठक, अभंग शांती पहावे टकमक. कवी मनात वाटला धाक, तंद्री मोडेल समर्थांची. माय बाप गुरुबंधू, किती वेळा चरणवंदू. करुणा करा दया सिंधू, कृपादृष्टी पाही मज. कृपादृष्टीने पाही बाळा, येऊ द्या स्वामी कळवळा. करा शक्तिपात ब्रीद पाळा, आठवण कवीची धरुनी. आशा धरोनी अर्ज टाकी, कृपा छाटीने कवीसी झाकी. दयामृताची भरली टाकी, पडो द्या थेंब कविमुखी. स्वामी संतोषोनी हासले, वटवृक्ष पान वाळलेले. कवी तनुवरी फेकूनी दिले, काय वदले समर्थ. वामन त्रिपदी काव्य गायन, गुरुसेवा करी मन लावून. काव्य गाताना देईन दर्शन, स्वामींचे वचन कवीला. माया टोपी शिरी विलसे, रत्न किरीटा समभासे. त्रिगुण गोंडे कर्मनासे, स्वामी दर्शन मनोहर. केशर कस्तुरी गंधभाळी, सुगंध दरवळे अंतराळी. स्वामी समर्थ श्री वनमाळी, घेती अनेक अवतार. स्मरण मागील अध्यायाचे, डोहाळे पूर्विती उमा मातेचे. आता गुरु वामन जन्माचे, भाग्य श्रोत्यांसी लाभेल. 6वे मासी करी वंदन, अहंकार नाश करून. वाढवी श्रद्धा भक्ती ज्ञान, मातृ अभ्यास चालला. इच्छा व्हावे दत्तांचे दास, आवड मोठी वाटे मनास. करी सर्व अहंकार नाश, वृत्ती तल्लीन जाहली. 7वे मासी दास्य भक्ती, ज्ञानोत्तर भक्तीची शक्ती. साधले साधन योगयुक्ती, वाढवी अद्वैत भावना. भगवत भक्तांचा संग, भावना भूतमात्री दंग. उच्च नीचता भेदभंग, लेकरे सर्व देवांची. 8वे मासी सख्य वाढे, ईश्वर प्रेमात प्रेम गाढे. सख्यत्व देव गुरु चाडे, सर्व संग सोडिले. जैसे पक्वांना नंतर ताक, मधुर लागे रस पाक. तैसे वैराग्य देईल आण भाक, नको देवा लागी ताटा तुटी. आत्मनिवेदन 9व्या मासी, माय बोलेना कोणासी. निजानंद सुगंधासी, लीन वृत्ती जाहली. 9 मास पूर्ण जाहले, महाराजांच्या मनी आले. अवतार कार्य जय वहिले, स्वीकार केला पाहिजे. प्रसूती वेदना सुरू झाल्या, सुवासिनी 4 आल्या. ज्या ऋषींनी सन्मानिल्या, आदर सत्कार जाहला. परापश्यंती मध्यमा वैखरी, स्वस्थ बाजूसी बैसल्या चारी. वेग वेदनेच्या लहरी, वेण येई वरचेवरी. स्वप्न सुषुप्ती तुर्यगा जागृती, बाहेर पुरुष कुजबुजती. श्री महाभागा वाट देती, अपान वायू सत्वर. कुरुगड्डीचे श्रीपाद श्रीवल्लभ, स्वामी इच्छा करी लाभ. जन्मले वामन पद्मनाभ, दत्तम भट उमा उदरी. 1808 शकासी, मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशीसी. शुभ गुरुवारचे दिवशी, वामन योगी जन्मले. शुभ मुहूर्त रात्री 8:19 नीट. अवतार झाला बिनवो भाट,
इच्छा श्रीपाद श्रीवल्लभ परमपूज्य योगीराज सद्गुरु श्री गुळवणी महाराज की जय. शुद्ध केली देहन्हाणी माखी तसे शिरकुंडलिनी. आणिले 17 वियेचे पाणी घालिती 16 न्हावया. वृत्ती मळ संशय अज्ञान काढियली हळद लावून. कर्म ओले काढूनी पुसून बाजेवरी निजविले. वेद बाज 4 पायांची श्रुती स्मृती विणकरत्यांची. गोधडी भक्ती ज्ञान कर्मांची पांघरुण घालावया. अंगरखा विज्ञान रेशमी भक्ती कुंचडे नामी. वृत्ती काजळ नयनी आनंदाने घालिती. समाधीची लाविली तीट गोजिरवाणा बाळधीट. दशग्रंथी ब्राह्मण वेदपाठ मंत्रघोष चालिले. उत्पत्ती स्थिती लय सरी त्रिगुण भक्ती कंठी बरी. 24 तत्वे हिऱ्यांपरी षटचक्रे चमकती. वैदिक सनातन धर्म सोनेरी गोफ सत्कर्म. कडदोरा वेदांत मर्म योगनाद घुंगरू. 6 शास्त्रे तोडे कडी मनगटी पवची श्रुती आवडी. सगुण भक्ती फुडी अंगठी बोटात घातली. साधन चतुष्टय पाळणा 4 मुक्तींचा खेळणा. निजविले बाळा गोजिरवाणा सुवासिनी अगणित. जमल्या 16 मुख्य कामिनी 17वी आली गजगामिनी. तूर्यगा गाती मनमोहिनी सुंदर सुस्वर पाळणा. वरवंटा करी अहंकार सजविती कामिनी चतुर. गोप्या करीती नारी नर कौतुक पाहती सर्वची. अहंकार गोप्या बाजूसी ठेवोनी देती बालकासी. शुचिरभूत बाळ सावकाशी पुन्हा घेती दोन्ही करी. गुरुदत्त प्रसाद प्रभाव ठेविले वामन ऐसे नाव. तेजस्वी बालभाव लीला विग्रही नाटकी. झाले नाम संकीर्तन पतिव्रता गाती गान. मातेसी देती आहेर मान मातृपद थोरवी. वाटिती सर्वा साखर कुडुत्री गावात घरोघर. सर्वांचा आला भरोनी ऊर आनंदी आनंद सर्वत्र. मनोहर असे तो देखावा वाटेवरचे वरी पहावा. थकला शेष वर्णूनी भावा कवी मानव बापुडा. माता करी पुण्यकर्म राखोनी पतिव्रता धर्म. धर्माचे मुख्य वर्म पोटीच ब्रह्म प्रकटले. पाळण्यात बाळ वामन हासले का वासुदेव दत्त दिसले. लोक कल्याणार्थ प्रभू आले साधू शब्द सामर्थ्यवान. लक्ष्मण महाराज बापकर पालक विठोबा गुरु सूत्रचालक. गंगा पुरुषोत्तमा आई बाप मालक. प्रल्हाद सत्संग भक्ती जडे. वामन त्रिपदी प्रथम चरण कर्ता वासुदेव वामन नारायण. श्रीराम कवी विरचित गान अष्टमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. पुरतस्ते स्फुटं वच्मि दोषराशिरहं किल. दोषा ममामिताः पांसु वृष्टिबिन्दुसमा विभो. पापीयसामहं मुख्य
त्वं तु कारुणिकाग्रणी दयनीयो नहि क्वापि मदन्य इति भाति मे. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. हरावया भूमीचा भार, करावया जगदोद्धार, विष्णू घेतसे वामनावतार. पुराणी सांगे शुकमुनी, प्रल्हाद वंशज नृपती बळी. अश्वमेध यज्ञ करी काळी, वामन अवतारी शोभे वनमाळी. भागवती सुंदर वर्णिले, श्यामलवर्ण शोभे सुंदर. सुवर्णकांती योगीश्वर, कमलनयन तेज अपार. बटू वामन शोभतसे, पहा अवताराची तयारी. वामन बाल ब्रह्मचारी, जातकर्माची तर्हा न्यारी. उपनयन संस्कार करविले, प्रत्यक्ष सूर्यनारायण ईश. गायत्री मंत्र देई उपदेश, यज्ञोपवीत दिले त्यास बृहस्पती गुरूंनी. कटीसूत्र दिले गुरुराये, धरणीने कृष्णाजीन पाहे. कौपिन देई उमामाय, सर्व देवता छत्र देती. श्री गुरुदत्तात्रेय चक्रवर्ती, दिव्य शक्ती दंड देई हाती. महादेव ज्ञान सरस्वती, रुद्राक्षमाळा देतसे. भिक्षा पात्र देतसे कुबेर, अन्नपूर्णा भिक्षा वाढी चतुर. कमंडलू अतीव सुंदर, ब्रह्मदेवाने दिला असे. ज्यासाठी अवतार घेतला, ते कार्य करावयाला. वामन करीती गमनाला, बळीच्या यज्ञ मंडपाकडे. नरजन्माचा आयुष्य मंडप, षड्रिपू असुर देती ताप. होता इंद्रिय अश्वमेध यज्ञ अपमूप, कर्मभोक्तृत्व धूर निघतसे. जीव बळी बुद्धी विंध्यावळी, मंडपात बहुविध जमली मंडळी. सुरमुनी गणदेवता मेळी, पुण्याह वाचन मांडिले. महापूजा मग आरंभिली, पदरसावरी विंध्यावळी. रत्नभूषणे मौक्तिक जाळी, सुवर्णपात्र करी धरी. इतुक्यात वामन आले, बलिराजाने आसन दिधले. अर्घ्यपाद्यादी उरकले, मग नम्र भावे पुसत असे. जीव बळी नृपती उदार, याचकासी वदे दानशूर. इच्छित वस्तू मागे तयार, समर्थ दान द्यावया. मागे त्रिपाद भूमी त्रिगुण, हृदय याचक विष्णू वामन. शुक्रवासना करी चिंतन, ओळखिले बटू वामना. जीव बळीसी शुक्राने बजाविले, उदक सोडू नको आज्ञापिले. वामन रूप विष्णूने घेतले, सर्वस्व तुझे हरावया. बळीने शुक्रासी नकार दिधला, उदक सोडण्याचा निश्चय केला. पुनरपी विचार करू लागला, शुक्र काढी युक्ती मग. तनु झारीचे तोंडात शुक्र बैसला, करी पडू देईना उदकाला. वामन चमत्कार दावी केला, योग दर्भ काढी टोचुनी. वामन करावरी पडले उदक, जीव बळी नृपती भाविक. देई त्रिपाद भूमी याचक, वामन आशीर्वाद देतसे. प्रल्हाद आजोबा पूर्व सुकृत, आले तात्काळ धावत. नातवाचे कौतुक करीत, सन्मान करी वामन. बुद्धी राणी विंध्यावळीला, कळताची वार्ता आली मंडपाला. पतिव्रता जोडी कराला, बटू वामना भक्तीने. पंचभौतिकांवरी एक पाय, सूक्ष्मदेही दुसरा पाय. तिसरे पायासी सांग उपाय, बळीसी विचारी वामन. जीव बळी मनी संतोषला, जरी वारुण पाशांनी बद्ध केला. आत्मसमर्पण तिसरे पायाला, बळी वदला वामनासी. पाय मस्तकावरी ठेविला, बळी पाताळी घातला. द्वारी द्वारपाल झाला, वामन बळीचा करी उद्धार. देव विमानी बैसूनी करीती, पुष्पवृष्टी वामनावरती. अंबरी जय जयकारे गर्जती, आनंदी आनंद जाहला. वर्णी पुराणी व्यासवाचा, 16 नामकरणाचा. ज्यासी परिपाठ अवतारांचा, त्यासीच अवगत होईल. जगन्नियंता पटवी साक्ष, द्या इकडे श्रोते लक्ष. अर्जुनासी वदला प्रत्यक्ष, वचन श्रीकृष्ण भगवान.
अर्जुन वदे भगवंताला, श्रद्धा असोनी यत्न केला, संयम होत नाही मनाला, जाई गतीला सिद्धिविना, मोहग्रस्त होओनी मन, स्थिर न होता करीत चलन, ब्रह्मप्राप्ती मार्ग गहन, भ्रष्ट होई दोन्हीकडून, नाश तर होत नाही ना, महाबाहो मज सांगना, फुटल्या मेघा समान घटना, होत नाही काय बा, तुझ वाचोनी दुसरा कोण, करील संशय निरसन, प्रार्थना करी अर्जुन, कर जोडोनी केविलवाणी, मग गोपाल कृष्ण वदले, ऐक पार्था म्हणोनी हासले, अजोनी तुझसी नाही उमजले, ऐक सख्या बा अर्जुना, इहलोकी काय परलोकी काय, विनाश त्याचा मुळी न होय, दूर टाकी हा संशय, कारण सत्कर्मी कल्याण, आचारोनी पुण्यकर्मास, साधक जाई स्वर्गाती लोकास, पुष्कळ वर्षे तेथे करो निवास, योग भ्रष्टची होतसे, भ्रष्ट होऊनी पुन्हा येतो, शुची श्रीमान कुळी जन्मतो, मोठा दुर्लभ जन्म असतो, जो या लोकी मिळतो तया, प्राप्त जन्माचा हा प्रकार, पूर्वजन्मबुद्धी संस्कार, सोडिना त्यासी तिळभर, हे वीर कुरुनंदना, सिद्धी मिळविण्या यत्न करीतो, पूर्वजन्मीचा संस्कार असतो, परमसिद्धीसी प्राप्त होतो, अभ्यास पूर्ण झाल्याने, इच्छा ज्या योग ज्ञान भावे, तो देखील जाई स्वभावे, शब्द ब्रह्मा पलीकडे बरवे, ऐक बा कुरुनंदना, अनेक पुण्यकर्मे करिता, पापांपासून मुक्त होता, अनेक जन्मांतरे हिंडता, पावतो अखेर उत्तम गती, प्रतिज्ञापूर्वक आश्वासन, पार्थासी देती भगवान, ते ऐकोनिया अर्जुन, अंतरी संतोष पावला, वैराग्याची परिपक्वता, योग भ्रष्टाची झाली नसता, काही वासना शिल्लक राहता, पुढे काय होतसे, काही बलवत्तर वासना, संचित प्रारब्ध भोगनाना, वासना पूर्ण होण्यासी त्यांना, स्थिती अनुकूल मिळत असे, ज्याची वासना नष्ट झाली, प्रखर वैराग्य वृत्ती झाली, अंतःकरणात पूर्ण बाणली, त्याची काय गती होते, दरिद्री परंतु अधिकारी, जन्म मिळतो योगी उदरी, जो दुर्लभतर इये शरीरी, स्पष्ट उद्गार श्रीकृष्णाचे, पूर्व सुकृत दिव्य प्रभाव, वरचे कोटीत वामनराव, जन्मले उपजत वैराग्य भाव, सहज येते मनी कल्पना, जन्मकुंडली दिली पुढे, जन्म मृत्यूंचे जग कोडे, पंडित ज्योतिषी सत्पुरुष उघडे, पाहती सांगती ऐकती, हस्त सामुद्रिक सुंदर, अनेक निदान प्रत्यंतर, पोषक वदती विद्वद्वर, अखिल आयुष्य सुंदर, कर्क लग्न लग्नी शनी, सिंहधनस्थानात राहू बसुनी, तृतीयेश बुध पंचमस्थानी, तुळेत गुरु सुखात, पंचमस्थानात एक येती, बुध चंद्र प्रेमे वसती, रवी शुक्र षष्ठात वसती, वृश्चिक राशी वामनाची, मंगळ मकरेत बैसला, हासत जाया स्थानाला, अष्टमात केतू दिसला, भाग्यात येई मीन राशी, भाग्येश गुरु सुखात बैसला, दशमेश मंगळ उच्च राशीला, सप्तमस्थानी निवांत राहिला, नैष्ठिक ब्रह्मचारी करी, लाभेश शुक्र षष्ठस्थानी, रवी सन्निध अभिमानी, बुध व्ययेश पंचमस्थानी, चंद्रासरे चमकतो, ज्योतिष विद्येत अज्ञान, तरी कवी करी वर्णन, जाणत्याने घ्यावे पाहून, बरोबर आहे की चुकीचे, पाहोनी वामनाच्या बाललीला, सर्वची करीती कौतुकाला, होईल दृष्ट माझ्या बाळाला, म्हणोनी माता दृष्ट काढी, वामनरावांचे ते बालपण, बालपणात प्रौढपण, जाईल विलया कवीचा पण, अतर्क्य साधू वर्णन, ताराबाई आत्या प्रेमळ,
संगोपन करीत लढीवाळ, माहेरीच कंठीला काळ, सुशील साध्वी पंडित. वामनरावांसी फार लळा, प्रेमळात्तेचा जिव्हाळा, तो चिलळा काव्यात कळा, आशीर्वाद तारा आत्तेचा. 10वे मासी करीती जावळ, आनंदात खेळे वामन बाळ, विश्रांती घेऊ काही काळ, अध्याय येथे संपवू. सर्वची करीती जय जयकार, नाद ध्वनीत उठे ओंकार, नाद लहरी बनवी आकार, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. लक्ष्मण महाराज भापकर सन्मान, विठोबा सद्गुरु देती ज्ञान, गंगा पुरुषोत्तमा आई बापगान, शिकवी प्रल्हाद सत्संग. वामन त्रिपदी प्रथम चरण, करता वासुदेव वामन नारायण, श्रीराम कवी विरचित गान. नवमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.